काल मी असाच पार्कमध्ये बसलो होतो, तर एक आजोबा मला भेटले. कारण की मला मला आवड आहे. मला इंटरॅक्शन करायची आवड आहे, की लोकांसोबत बोलण्याची आवड आहे. वेगवेगळ्या अ, वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याची मला आवड आहे. कारण की मला म्हणजे एक उत्सुकता राहते. एक अ, आध्यात्मिक अ, पद्धतीने जर पाहिलं तर मला एक उत्सुकता राहते, की जाणून घ्यायचं राहते, की प्रत्येकजण जीवनात कशा पद्धतीने विचार करतो आणि जीवनाचं उद्देश त्याच्यामध्ये काय आहे, हे मला जाणून घ्यायचं असते. आणि जेव्हा आपल्याला नवीन म्हणजे जे आपल्याला रोज भेटतात, जे आपल्या ओळखीचे राहते, ज्यांना आपण ओळखतो, जे माहीत राहते, ते मला तरी वाटते एक कुठे ना कुठे थोडंसं तरी एक फेकनेस त्याच्यामध्ये राहते, की अरे काय म्हणते, बढिया, सब ओके, छान, मजेत, ते राहते. कोणीच म्हणजे तुम्हाला काय सुरू आहे आणि नेमकं काय वाटत आहे, म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस की प्रॉब्लेम असतोच, असं नाही आहे. कधी कधी काही प्रॉब्लेम नसताना पण एक मेंटल स्टेट राहते, माणसाच्या मनात काही ना काही गोष्टी चालू राहते. तर त्या गोष्टी जे आपल्या जवळचे लोक राहतात ते मोस्ट ऑफ द टाईम जे नेमकं मनात चालू राहते ते सांगत नाही. एक फिल्टर तिथे असतो. पण जेव्हा आपल्याला नवीन कोणी भेटते, म्हणजे ज्याला आपण एवढं एक काही असं कनेक्टेड नाही आहे, जेव्हा नवीन कोणी भेटते तर त्यावेळेस तो व्यक्ती आपल्याला सांगू शकते आणि तो व्यक्ती आपल्याला सांगते. फक्त आपल्याला त्या पद्धतीचं कम्युनिकेशन त्या व्यक्तीसोबत करण्याची आवश्यकता आहे. तर मी असंच बसलो होतो पार्कमध्ये आणि मग मी विचारलं की आजोबा होते ते, त्यांचं वय जवळजवळ 70 वर्ष असेल, 70च्या वरच असेल, 70च्या जवळपास असेल. एज्युकेटेड होते आणि रिटायर्ड होते. जॉब पण केला, छान जॉब पण केलेला होता त्यांनी आणि रिटायर्ड झाले होते. तर असंच बोललो की काय आजोबा, काय वाटते तुम्हाला जीवनाबद्दल, कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. तर ते जे अशा पद्धतीने सांगत होते की आता जीवन हातातून निघत चाललेलं आहे म्हणे. पण आता समजत नाही म्हणे की काय करावं. दिवसभर बसून राहतो म्हणे. दिवसभर बसून राहतो म्हणे. तर कधी कधी वाटतं म्हणे की आपण म्हणजे काय होतं जीवन, काय जगलो, कसं जगायला पाहिजे होतं. खूप खूप सारे मी आणखी त्यांच्या मनात आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तर तिथे मला हे दिसलं की ते खूप पद्धतीचे रिग्रेट्स त्यांच्या मनात होते, की मला हे करायचं होतं, मला तसं करायचं होतं, मला इथे राहायचं होतं. पण काही ज्या जिम्मेदाऱ्या वगैरे राहते, रिस्पॉन्सिबिलिटी राहते, त्याच्यामुळे मी हे करू नाही शकलो, ते करू नाही, खूप सारे रिग्रेट होते. तर मला म्हणजे मी मग ऐकत गेलो 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 आणि नंतर मग विचार केला की यार, की म्हणजे त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, पैसा वगैरे त्यांनी छान कमावला होता. अजूनही त्यांच्याकडे खूप म्हणजे छान अशी रक्कम होती, खूप सारा पैसा त्यांच्याकडे अवेलेबल होता. पण एक तरीही म्हणजे की एक निराशा जीवनाबद्दल, एक नाराजी त्यांच्या मनात होती. त्यांच्याकडे सर्व होतं, म्हणजे त्यांचं मुलं मुली त्यांना होते आणि त्यांना नातवंड पण, सर्व सर्व सर्व. असं काहीच नाही की जे भौतिकदृष्ट्या एक कोणाला आवश्यक असते आणि ते त्यांना भेटलं नसेल, असं काहीच नव्हतं. सर्वच गोष्टी, भौतिक सुख सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध होत्या. पण तरीही एक त्या लेवलवर जेव्हा आमचं डिस्कशन झालं तेव्हा मग माहीत पडल्या गोष्टी आणि मग त्याचा मी घरी येऊन विचार केला की यार, असं आपल्या बाबतीत व्हायला नको. आणि माझा हाच प्रयत्न राहते, कारण की आपण जे एक आध्यात्मिक जे पाथ आहे तिथे आपल्याला जो आनंद भेटतो
तर तिथे आपण तो आनंद फक्त आपल्यापर्यंत सीमित नाही ठेवू शकत, आपल्यापर्यंत मर्यादित नाही ठेवू शकत. ते ऑटोमॅटिकली तो फ्लो होते, कारण की ते नेचरच आहे. जसं हवेचं नेचर, हवा काही भेदभाव नाही करत आणि हवेला काही पाहिजे नसते रिटर्नमध्ये. हवा हवा देत राहते, छान थंडी थंडी हवा देत राहते, सूर्य ऊन देत राहते, पाणी आपलं काम करत राहते आपली ताण बुजवण्याचं. तर तशा पद्धतीनंच हे पण एक नॅचरल फ्लोच आहे, एक आत्मिक फ्लो आहे, की एक की आपल्याला काही गोष्टी समजल्या आहे. म्हणजे मी काही असा गर्वाने नाही बोलत आहे की मी हुशार आहे वगैरे, असं काही नाही. ठेचा खाऊ खाऊ स्वतःचा मनाचा विश्लेषण करू करू, अभ्यास करू करू आपल्याला हळूहळू गोष्टी माहीत होते. मग माहीत झाल्यानंतर ते आपल्या त्या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो आणि तो आनंद मग आपल्यापर्यंत मर्यादित आपण ठेवू शकत नाही. म्हणजे असं नाही की बघा मी सांगत आहे, मला ह्या गोष्टी माहीत आहे आणि मी मग सर्वांना सांगत आहे, मी सर्वांना ज्ञान देत आहे, असं नाही. ते आपण नाहीच ठेवू शकत. म्हणजे ते ऑटोमॅटिकली मला त्याच्याबद्दल काहीच नाही, ते ऑटोमॅटिक होत आहे. ते एक जे दैवीय शक्ती आहे, एक जे कृष्णत्व आहे, राम आहे, म्हणजे तो एक सुपर पॉवर आहे, एक परमात्मा आहे. बस त्याची इच्छा आहे तर ते ऑटोमॅटिकली फ्लो होत आहे. आणि तसंच आतापर्यंत तसं झालेलं पण आहे. जे मोठमोठे साधुसंत होऊन गेलेले आहे, मी तर म्हणजे त्यांच्या जे पायाखालची धूळ आहे, त्याचं जे छोटा कण आहे, त्याचे 1 करोड पार्ट केले, त्याच्याही बराबरीत मी नाही आहे. पण जे साधुसंत मोठे मोठे होऊन गेलेले आहे, तर त्यांनी महान कार्य केलं. पण ते महान कार्य की त्यांनी असं हे नाही केलं की मी करत आहे, मी महान कार्य करत आहे, असं नाही. ऑटोमॅटिक होत गेलं. जसं माझ्या बाबतीत होत आहे तसं ऑटोमॅटिकली होत गेलं. फक्त एवढं आहे की आपण ॲज ऑनेस्ट ॲज पॉसिबल, प्युअर मन हे शुद्ध करत आपण नेतो, तर मग काही गोष्टी ऑटोमॅटिक घडतात तुमच्या जीवनामध्ये. फक्त मनाचं शुद्धीकरण हे आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि तेही एक आपल्यावर अशी जिम्मेदारी, ऑब्लिगेशन म्हणून नाही आहे. आपलाच तो स्वभाव आहे आनंद. कोणालाच दुःख आवडत नाही, पण कंडिशनिंग अशी आहे की दुःख ओढावून आपण घेतो. गरज नसताना आपण तिथे दुःखामध्ये त्या शिरतो, गरज नसताना पण. तर थोडा आपण शांत होऊन, ध्यानस्थ होऊन विचार केला तर आपलं जे नेचर आहे, आपलं जे आत्मिक नेचर आहे, ते जॉयफुल नेचर, ते आनंदाकडेच त्याला जायचं आहे. म्हणजे जसं पाणी सांडवल्यावर तो ऑटोमॅटिक जिथे तो त्याचा प्रवाह जाईल, ग्रॅव्हिटीनुसार जिथे फ्लो होईल तिथेच फ्लो होईल. तसंच आपलं मन आहे, फक्त शांत राहण्याची आवश्यकता आहे. ऑटोमॅटिक आपलं जे मन आहे ते एक शांत ब्लिसफुल स्टेटमध्ये चाललं जाईल. फक्त आपल्याला ध्यानस्थ होऊन पाहण्याची आवश्यकता आहे, ध्यान करण्याची आवश्यकता आहे आणि जाणून घ्यायची आवश्यकता आहे की नेमकं काय सुरू आहे, मनामध्ये काय सुरू आहे. तर ते मनाचं मग ऑटोमॅटिकच आपण शुद्धीकरण करत राहतो. समजा आपल्या घरामध्ये काही सडलेलं आहे, काही अन्न पडलेलं आहे, तर आपल्याला वास येणं चालू होतो. तो वास आल्यानंतर आपण येऊ दे वास, नाही, कारण की आपल्याला काहीतरी आतमध्ये आपल्याला सांगते की नाही, हा काहीतरी असा वेगळा विचित्र वास आहे, तर आपल्याला हा वास नको. तर मग आपण इकडे तिकडे शोध घेतो. मग आता कुठेतरी आपल्याला मग ते अन्न पडलेलं दिसते, किंवा मग आपल्याच काही भांड्यामध्ये ते अन्न दिसते खराब झालेलं, किंवा काही सडलेलं दिसते एखादं काही. तर मग आपण त्याला क्लीन करून टाकतो, आपल्या याच्यामधून काढून टाकतो. तसंच आपली मनाची शुद्धी आपल्याला करणं आवश्यक आहे. मनामध्ये काही गंदगी पडलेली राहते, जे अनावश्यक राहते, मग ते गंदगी आतमध्ये आपल्याला त्रास देत राहते, वास देत राहते. तर त्याला पहिले जाणून घेणं आवश्यक आहे की नाही, काहीतरी
काहीतरी घोळ आहे. जसा घरात आपल्याला वास आला, काहीतरी घोळ आहे, खराब वास आहे, तसंच मनामध्ये काय हे चालू आहे, काहीतरी घोळ आहे. मग ठीक आहे, मग घोळ आहे, मग नेमका कशाचा घोळ आहे, म्हणजे नेमका कशाचा वास आहे, तसंच नेमका कशाचा घोळ आहे बघू दे. मग बघितलं आपण, हा यार आपण या गोष्टीचा अननेसेसरी विचार करत आहे, आवश्यक नाही, याची चिंता अनावश्यक आहे, हे आपण जे नाराजी घेऊन बसलाय अनावश्यक आहे, तो काय तो बोलला, हा बोलला, तो बोलला, अनावश्यक गोष्टी आहे. त्याने ते आपापल्या कामी लागले, आपण त्याचा अनावश्यक विचार करतो. मग आपल्याला ते जेव्हा दिसायला लागते, मग आपण ते साफ करत नेतो, क्लीन करत नेतो. मग क्लीन करत नेतो, जसं आपण इकडलं सडलं काय आहे ते काढून फेकलं घरातून, तसंच आपण मग ते गोष्ट क्लीन करून टाकून देतो. किंवा मग जर तुम्ही पाहिलं, जरी आतमधली क्लीननेस काही आपल्याला मग आतमध्ये घुसवून झाडू घेऊन साफ करायची नाही, फक्त पाहणं आवश्यक आहे. जसं आपण पाहिलं तसंच आपल्याला अरे यार हे तर फालतू गोष्टीचा विचार करत मी बसला, काही फायदा पण नाही, तर ते ऑटोमॅटिक मग इव्हॅपोरेट होऊन जातं, ते चाललं जातं, डिझॉल्व्ह होऊन जातं. फक्त एकदा प्रॅक्टिस करायची आवश्यकता आहे, पाहायची आवश्यकता आहे. पाहिलं, ध्यानस्थ होऊन पाहिलं, पाहता क्षणी ती गोष्ट मनातून गायब, ते दुःख मनातून गायब. मग तुम्हाला माहीत पडेल की अरे यार हे एवढं सोपं आहे. मग तो धीरे 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 आपलं मनाचं शुद्धीकरण करत नेतो. मग ते शुद्धीकरण झालं की ऑटोमॅटिक मग काही गोष्टी मग ऑटोमॅटिक व्हायला लागते. आपण म्हणतो ना की अरे यार, म्हणजे काही काही लोकांना कोणाकडून दंग राहतो, थक्क राहतो यार, कारण की त्यांच्या मागे एक दैवीय शक्ती राहते आणि ते दैवीय शक्ती काम करत राहते. मग तिथे आपला जे अहम आहे तो अहम काम नाही करत, तिथे ते दैवीय शक्ती काम करते आणि ते दैवीय शक्ती अनंत आहे. तर मला तेच सांगायचं होतं की ते जे म्हातारे आजोबा होते, त्यांचा जो रिग्रेट होता, तो पश्चाताप होता की नको बाबा, तो म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला नको. आणि आपल्याला जेवढ्या जास्त जणांना सांगता येईल तेवढ्या जास्त जणांना आपण सांगू की काही ऑब्लिगेशन, काही जिम्मेदाऱ्या असं जीवनात नाही आहे. जीवन आनंदमय जगण्यासाठी आहे आणि तेवढा समज आपल्यामध्येच आहे. पण आपण ते जे एक चुकीची वृत्ती जी आहे तिला आपण प्राधान्य देतो. तिला प्राधान्य न देता आपल्यामध्ये जो एक आत्मिक आवाज आहे त्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. आणि वाटते ते करा, काही फरक पडत नाही. शेवटी आपला अंत माहीतच आहे कुठे होणार आहे. मग त्याआधी तो आजोबा आहे 70-75 वर्षाचे, ते एवढे जगले, कमाई केली, कष्ट हे ते केले, पण एक तरी रिग्रेट आहे नको. आपल्या बाबतीत असं व्हायला पाहिजे की ओके, रेडी टू गो, मजा आ गया, जिये लाईफ, जगलो, जसं वाटत होतं तसं जगलो, आनंदी जगलो. डाऊट्स आले, क्लिअर केले, काही इच्छा झाल्या मनात करून बघायच्या, करून बघितल्या. डाऊट अरे यार करून बघायला पाहिजे होतं, असं तसं काही नसते. बघा, आनंदी जीवन जगा. जे मनामध्ये वाटते चांगल्या गोष्टी, असं नाही की मनामध्ये वाटते की त्याचं गर्दन कापून टाकतो, तसं नाही. आणि तसं येत पण नाही. चांगल्या आत्मिक भावनेने विचार केला आणि आपले जी आत्मिक जे आवाज आहे ते ऐकली, तर तिथे कधीच तुम्हाला कोणाचं काही गर्दन कापू, मर्डर करू, त्याच्या काही कुणाचं चुकीचं करू, कुणाचं नुकसान करू, ते भावना आतमधून येतच नाही, तो आवाज आतमधून येतच नाही. तर तो आत्मिक आवाज ऐका आणि जे वाटते छान ते करा. आणि ते करून बघा, आनंद मिळतो, खूप आनंद मिळतो. 19-20 जीवनात थोडासा पैसा कमी जास्त होईल, पण एक आनंद राहणार की नाही जगलो, जे वाटलं, जसं जगावची इच्छा झाली, सहज मनामध्ये जसे जगण्याचे विचार आले मी तसंच जगलो आणि मला आनंद वाटला. मला जे जीवन अनमोल एकमेव जीवन मिळालं त्याचा मी सार्थक काहीतरी उपयोग केला आणि त्याचा मला आनंद आहे. तर बस हेच या व्हिडिओमध्ये सांगण्याची इच्छा होती की
बर्डन घेऊन जगू नका. आनंदी जगा, हलकं जगा, लाईट